हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे प्रॉब्लेम सेट 5। हा प्रॉब्लेम सेट खूपच इझी आहे आणि आणखी इझी मेथडने समजून सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेल। फक्त तुम्हाला व्हिडिओ हा लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे। ओके, फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे इथे, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाइन डिजिट। ज्या डिजिटला अंडरलाइन केलेला आहे या डिजिटची प्लेस व्हॅल्यू इथे आपल्याला राईट करायची आहे। आता प्लेस व्हॅल्यू मीन्स काय की तो डिजिट कोणत्या प्लेसमध्ये आहे, बस त्याची व्हॅल्यू आपल्याला राईट करायची आहे। मग ज्या डिजिटच्या खाली अंडरलाइन दिलेला आहे फर्स्ट ऑफ ऑल हा डिजिट इथे राईट करून घ्यायचा आहे आणि या डिजिटच्या समोर किती डिजिट आहे हे काउंट करायचं। 1 2 3 4 5 6 डिजिट आहे म्हणून ह्या 7 च्या समोर पण 6 झिरो द्यायचे आहे। 1 2 3 4 5 6। ओके, आणि जिथे कॉमा आहे तिथे कॉमा द्यायचा। आता कॉमा कसं द्यायचा तर लास्टचे 3 डिजिट सोडून द्यायचे 1 2 3 आणि 3 डिजिट नंतर कॉमा द्यायचा आणि नंतर 2 डिजिट नंतर कॉमा द्यायचा आहे। 1 2 इथे कॉमा। ओके, लास्टचे 3 डिजिट नंतर कॉमा आणि नंतर 2 डिजिट सोडून कॉमा द्यायचा आहे। ओके, म्हणजे ह्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू काय आहे, युनिट 10 100 1000 10,000 लाख 10 लाख 70 लाख ही प्लेस व्हॅल्यू आहे। नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड, इथे 4 च्या खाली अंडरलाइन दिलेली आहे। ज्या डिजिटच्या खाली अंडरलाइन दिलेली आहे तो डिजिट आधी इथे राईट करून घ्यायचा आहे। त्या डिजिटच्या समोर किती डिजिट आहे काउंट करायचं। 1 2 3 4 5 डिजिट आहे। 5 डिजिट आहे म्हणून 5 0 1 2 3 4 5 आणि कॉमा कसा द्यायचा, लास्ट 3 डिजिट सोडायचे आहे, कॉमा द्यायचा आणि नंतर 2 डिजिट सोडून कॉमा द्यायचा आहे। ओके, नेक्स्ट आहे थर्ड नंबर, इथे 5 च्या खाली इथे अंडरलाइन दिलेली आहे आपल्याला 5 ला अंडरलाइन। सो इथे 5 नंबर राईट करून घ्यायचा आहे आणि 5 च्या समोर किती डिजिट आहे 1 2 3 4 डिजिट 4 0। ओके, आणि मागून 3 डिजिट आपल्याला सोडायचे 1 2 3 आणि कॉमा द्यायचा आहे आणि नंतर 2 डिजिट सोडायचे, म्हणजे इथे 2 डिजिट ऑलरेडी आलेले आहे म्हणून हा नंबर किती झालेला आहे 50,000। ओके, नेक्स्ट आता इथे 0च्या खाली अंडरलाइन आहे, हा 0 इथे घ्यायचा आहे आणि 0ची प्लेस व्हॅल्यू ऑलवेज काय असते 0 असते। मग तो युनिट प्लेसला असला 10 प्लेसला असला 100ला असला कोणत्याही प्लेसमध्ये 0 तुम्हाला दिलेला आहे, त्या 0च्या खाली तुम्हाला अंडरलाइन दिलेली आहे तर त्याची प्लेस व्हॅल्यू ऑलवेज काय असते 0च येणार आहे। ओके, सो नेक्स्ट आता इथे 5 नंबर, इथे 9 ला अंडरलाइन आहे। सो 9 नंबर राईट करून घेतला मी इथे आणि 9 नंबरच्या समोर 9 नंबरच्या मागचे डिजिट काउंट करायचे नाही, 9 नंबरच्या समोर ज्या नंबरच्या खाली अंडरलाइन केलेला नंबर आहे ना त्या नंबरच्या समोरचे डिजिट काउंट करायचे आहे। इथे 9 आहे, 9च्या समोरचे डिजिट 1 2 3 4 4 0 द्यायचे 1 2 3 4 आणि मागून 3 डिजिट सोडायचा आणि पॉईंट कॉमा द्यायचा। ओके, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2, राईट द नंबर्स इन देअर एक्सपांडेड फॉर्म। एक्सपांडेड फॉर्म मीन्स व्हॉट, यांचं विस्तारित रूप करायचं म्हणजे ह्या नंबरला एक्सपांड करायचं आहे, मोठं करायचं आहे। इथे आपल्याला नंबर दिलेला आहे 56,43,215। सो फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, फर्स्ट नंबर राईट करून घ्यायचा आहे 5 आणि 5 च्या समोर किती डिजिट आहे काउंट करायचं 1 2 3 4 5 6 डिजिट आहे ना, सो इथे 6 0 राईट करायचे। ओके, आणि यामध्ये कॉमा द्यायचा बरोबर, लास्ट 3 डिजिट सोडून एक कॉमा, नंतर 2 डिजिट सोडून कॉमा द्यायचा आणि इथे लिहायचा आहे प्लस। प्लस केल्यानंतर 5 चा नेक्स्ट नंबर काय आहे इथे 6 डिजिट आहे, सो इथे 6 राईट करायचा आणि 6 च्या समोर किती नंबर आहे 1 2 3 4 5 5 नंबर आहे 5 0 द्यायचा। ओके, प्लस इथे प्लस राईट करायचं, प्लस राईट करणे विसरायचं नाही। नंतर आहे 6 नंतर कोणता डिजिट आलेला आहे 4, सो इथे 4 डिजिट राईट करायचा। 4 च्या समोर किती डिजिट आहे 1 2 3 4 4 डिजिट आहे, इथे 4 0। ओके, नेक्स्ट आता इथे प्लस, इथे 2 डिजिट आहे, सॉरी 4 नंबर इथे 4 नंतर इथे 3 डिजिट आहे, सो 3 डिजिट राईट केला 1 2 3 3 नंतर किती 0 आहे 3 0 आहे म्हणून मी इथे 3 राईट केला। आता इथे 3 नंतर 2 डिजिट आहे, 2 डिजिट नंतर किती आहे 2 डिजिटच आलेली आहे म्हणून 2 0, नंतर 1 1 नंतर एक 1 डिजिट आहे 1 0 आणि इथे युनिटला 5 आहे। 5 च्या समोर कोणताही डिजिट नाही म्हणून हा 5 राहणार आहे आणि युनिटची व्हॅल्यू ही सिंगलच राहत असते। ओके, सो इथे नेक्स्ट आहे 70,850। सो फर्स्ट ऑफ ऑल इथे 7 राईट करायचा, 7 च्या समोर किती डिजिट आहे 1 2 3 4 डिजिट आहे 4 0 द्यायचे 1 2 3 4 प्लस
इथे 0 आपण राईट केला नाही तरीही चालते, कारण 0ची व्हॅल्यू काहीही नसते. जर तुम्हाला राईट करायचं असेल तर तुम्ही असं राईट करू शकता. मे बी इथे 0 आहे 1 2 3 ओके, बट याची व्हॅल्यू काहीच राहणार नाही ना. हे आपण स्टेप नाही केली यामध्ये तरी चालेल. इथे 8च्या समोर किती डिजिट आहे? 1 2 डिजिट, सो 2 0 प्लस इथे 1च्या समोर 1 डिजिट आहे म्हणून इथे 1 0 राईट केला, प्लस इथे 5 युनिट आहे म्हणून इथे 5 राईट केला. ओके, नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 3. 8,35,999. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे आपल्याला फर्स्ट नंबर राईट करून घ्यायचा. फर्स्ट नंबरच्या समोर किती डिजिट आहे काउंट करायचे. 1 2 3 4 5, सो 5 0 आणि इथे कॉमा द्यायचा आहे बरोबर, प्लस नंतर 3 डिजिट घ्यायचा. 3 डिजिटच्या समोर किती डिजिट आलेली आहे? 1 2 3 4 डिजिट आहे म्हणून इथे 4 0. नेक्स्ट 5, ऑलवेज लक्षात ठेवायचं प्लस द्यायचंच आहे इथे आपल्याला. 5 नंतर किती डिजिट आहे? 1 2 3 डिजिट आहे, सो 3 0 प्लस इथे 9 समोर 2 डिजिट आहे म्हणून 2 0. इथे 9 आहे, परत 9 समोर हा 1 डिजिट आहे 1 0 आणि इथे युनिट प्लेसला 9. चला एक्सपांडेड फॉर्म. ओके, नेक्स्ट वन आहे 8,88,889. सो फर्स्ट ऑफ ऑल हा 8 घेतला. ह्या 8च्या समोर 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 5 0 प्लस सेकंड हा 8 घेतला. या 8च्या समोर 1 2 3 4, 1 2 3 4 प्लस हा 8 घेतला. 1 2 3 3 0 प्लस हा 8 घेतला. 1 2 डिजिट आहे म्हणून 2 0 इथे राईट केले. हा 8 घेतला. 8च्या समोर 1 डिजिट आहे 1 0 राईट केला आणि 9 हा युनिट आहे म्हणून इथे 9 राईट केला. ओके, सो एक्झाम्पल नंबर 5 आहे 92,32,992. सो इथे मी 9 घेते. 9च्या समोरचे डिजिट काउंट करायचे. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 आणि लास्ट 3 डिजिट सोडून कॉमा द्यायचा, नंतर 2 डिजिट सोडून. ओके, प्लस इथे 2 आहे 2 घेतला. 1 2 3 4 5, 2च्या समोरचे डिजिट काउंट करायचे. ओके, 5 आहे, सो 5 0. ओके, नेक्स्ट वन प्लस इथे 3 आहे. 3च्या समोर किती डिजिट आहे? 1 2 3 4, 1 2 3 4 प्लस 2 आहे. 2च्या समोरचे डिजिट 3 आहे 1 2 3 प्लस इथे 9, 9च्या समोर 2 डिजिट आहे म्हणून 2 0, परत 9, 9च्या समोर 1 डिजिट आहे म्हणून 1 0 आणि इथे येणार आहे 2 युनिट. ओके, अंडरस्टँड. इथे आपण अशा प्रकारे एक्सपांडेड फॉर्म तयार केलेले आहे. खूपच इझी आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3 नंबर. राईट द प्लेस नेम अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच डिजिट इन द फॉलोइंग नंबर. इथे नंबर दिलेले आहे, प्लेस व्हॅल्यू राईट करायची आहे आणि प्लेस नेम राईट करायचं आणि प्लेस व्हॅल्यू राईट करायची आहे. सो प्लेस नेम म्हणजे काय असतं? तो डिजिट कोणत्या प्लेसमध्ये आलेला आहे. ओके, आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे त्या डिजिटची काय व्हॅल्यू, कोणती किंमत आहे ते राईट करायचं. सो इथे बघा, जर सिरीज राईट केली ना आपण तर इझी जाते. युनिट, 10, 100, 1000, 10,000 ही सिरीज आपल्याला लर्न करून घ्यायची आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इथे आपण प्लेस नेम राईट करणार. हा 3 कोणत्या प्लेसमध्ये आहे? 10,000च्या प्लेसमध्ये. सो इथे राईट करायचा आहे 10,000. नेक्स्ट आता 5 कोणत्या प्लेसमध्ये आहे? 1000च्या, सो इथे 1000. ओके, 7 कोणत्या प्लेसमध्ये आहे? 100, सो इथे 100चं स्पेलिंग. नेक्स्ट आहे 0 कोणत्या प्लेसमध्ये आहे? 10 प्लेसमध्ये म्हणून इथे 10 राईट करायचा आणि युनिट प्लेसमध्ये काय आहे? 5 आहे म्हणून युनिट. ओके, हे झाली प्लेस नेम राईट केले. आता आपण प्लेस व्हॅल्यू राईट करणार. प्लेस व्हॅल्यू राईट करण्यासाठी इथे हा 3 डिजिट इथे लिहून घ्यायचा आहे आणि 3 डिजिटच्या समोर किती डिजिट आहे? 1 2 3 4 डिजिट आहे म्हणून इथे 4 0 राईट करायचे आहे. खूप इझी आहे. नेक्स्ट आता इथे 5 आहे, 5 राईट करून घ्यायचा आहे. 5च्या समोर किती डिजिट आहे? 1 2 3 1 2 3. नेक्स्ट हा 7 इथे राईट करून घ्यायचा. 1 2 डिजिट आहे ना, सो 2 0 द्यायचे आणि 0ची प्लेस व्हॅल्यू हे ऑलवेज काय असते? 0च असते म्हणून मी इथे 0च राईट केलेला आहे. आणि 5 तर युनिट आहे ना, युनिट फक्त
1 टाइम लिहून घ्यायचा, त्याच्यासमोर कोणताही 0 येणार नाही. सो झाला इथे हा एक्झाम्पल सॉल्व. खूपच इझी आहे ना. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड, 7,82,899. सो इथे मी डिजिट राईट करून घेतलेले आहे. प्लेस नेम प्लेस व्हॅल्यू आपल्याला राईट करून घ्यायची आहे. सो प्लेस नेम आपण सिरीजवरून ठरवत असतो. इथे सिरीज राईट करायची आहे युनिट, 10, 100, 1000, 10,000, lakh. तर इथे आपल्याला 7ची प्लेस नेम राईट करायचं आहे ना. तर इथे 7 कोणत्या प्लेसमध्ये आहे, लॅकच्या. सो इथे राईट करायचं आहे लॅक. 8, 10,000. 2 कोणत्या प्लेसमध्ये आहे, 1000च्या. सो 1000. ओके. 8 हा कोणत्या प्लेसमध्ये आहे, 100. सो 100चं स्पेलिंग राईट करायचं. 9 कोणत्या प्लेसमध्ये आहे, 10 प्लेस. सो 10 आणि हा 9 आहे युनिट प्लेसमध्ये. सो युनिट. ओके. आता प्लेस व्हॅल्यू आपण राईट करू. इथे 7 आहे तर 7 राईट करायचं आहे. 7च्या समोर किती डिजिट आहे, 1 2 3 4 5 डिजिट आहे. 50 राईट करायचे. 1 2 3 4 5 3 डिजिट सोडून इथे कॉमा. नंतर 8 घ्यायचा आहे. इथे 8 समोर किती डिजिट आहे, 8च्या समोरचे डिजिट 1 2 3 4 4 डिजिट आहे, 40. 80,000 नंबर होणार आहे. आणि इथे 2 राईट करून घ्यायचा. 2च्या समोर किती डिजिट आहे, 1 2 3 डिजिट आहे. सो 3 डिजिट राईट करायचे. 30 राईट करायचे म्हणजे व्हॅल्यू काय येणार, 2000. आणि इथे 8 घ्यायचा आहे. 8 समोर 2 डिजिट आहे. सो 2 0 राईट केले. 800 व्हॅल्यू झाली. 9 9च्या समोर 1 डिजिट आहे. 10 90 व्हॅल्यू आलेली आहे. आणि इथे युनिट हा ओनली 9 येणार आहे. ओके. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 3, 82,74,508. सो इथे मी डिजिट राईट करून घेतलेले आहे. प्लेस नेम प्लेस व्हॅल्यू राईट करायची आहे. आता आपल्याला प्लेस नेम राईट करायचं आहे तर सिरीज राईट करायची. ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे. युनिट 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh. ओके. ही सिरीज लर्न करणे खूप आवश्यक आहे. यामुळे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करण्याला खूप इझी जातं. त्यामुळे आपण हे राईट करत आहे. ओके. म्हणजे आपल्याला कळतं कोणता डिजिट कोणत्या प्लेसमध्ये आहे. बघा इथे 8 हा डिजिट 10 lakh प्लेसमध्ये आहे तर इथं लिहायचं 10 lakh. 2 हा डिजिट लॅक प्लेसमध्ये आहे तर इथे लिहायचं लॅक. 7 हा डिजिट 10,000 प्लेसमध्ये, 10,000. ओके. 4 हा डिजिट 1000 प्लेसमध्ये आहे तर 1000चं स्पेलिंग राईट करू. बघा इथे थोडे मी बॉक्स छोटे छोटे काढलेले आहे ना, तर स्पेलिंग इथे बसत नाही तर इथे मी हाफ स्पेलिंग राईट केलेलं आहे. 1000चं स्पेलिंग आहे. ओके. सो इथे 5 आहे. 5 हा 100च्या प्लेसमध्ये आहे. 100चं स्पेलिंग राईट करायचं. आणि 0 हा 10 प्लेसमध्ये आहे. सो 10 राईट करू. आणि 8 हा युनिट प्लेसमध्ये आहे. सो युनिट राईट करायचं आहे. ओके. नेक्स्ट आता इथे प्लेस व्हॅल्यू राईट करायची आहे. सो प्लेस व्हॅल्यू राईट करणे खूप इझी आहे. इथे आपल्याला सिम्पली हा नंबर राईट करून घ्यायचा आहे. ह्या नंबरच्या समोर किती डिजिट आहे, 1 2 3 4 5 6 6 डिजिट आहे तर इथे 60. 1 2 3 4 5 6 आणि कॉमा कसं द्यायचा आहे, लास्ट 3 डिजिट सोडायचे, 1 कॉमा द्यायचा, नंतर 2 डिजिट सोडून कॉमा द्यायचा. सो इथे 2 आहे. 2 राईट केला. 2च्या समोर किती डिजिट आहे, 1 2 3 4 5 डिजिट आहे. 50 1 2 3 4 5. ओके. ह्या प्रकारे. आणि 7 घेतला. 7च्या समोर 1 2 3 4 1 2 3 4. इथे 4 घ्यायचा. 4च्या समोर 1 2 3 1 2 3 म्हणजे 4000. इथे 5 घेतला. 5च्या समोर किती डिजिट आहे, 1 2 1 2 0 लिहिले. 500 व्हॅल्यू आहे. आणि इथे 0ची व्हॅल्यू ऑलवेज काय असते, 0च असते. म्हणून मी इथे 0च राईट केला. आणि 8 हा युनिट आहे. सो 8 हा सिंगल राईट केला. 8च्या समोर कोणताही 0 राईट करण्याची आवश्यकता नाही. ओके. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज गिव्हन, राईट द नंबर. बघा आपल्याला काही नंबरचे एक्सपांडेड फॉर्म दिलेले आहे. या एक्सपांडेड फॉर्मवरून आपल्याला नंबर तयार करायचा आहे. सो हे पण खूप इझी आहे. सिरीज वाईज आपण खूप इझिली लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे.
सो फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, जो फर्स्ट नंबर आहे ना हा नंबर काउंट करून घ्यायचा किती आहे. युनिट 10, 100, 1000, 10,000. ओके, सो 10,000 पर्यंत आहे ना, 10,000 पर्यंत सिरीज राईट करून घ्यायची. युनिट 10, 100, 1000, TTH 10,000 असतो. ओके, सो हा 6 10,000च्या प्लेसमध्ये आहे म्हणून आपण इथे 10,000च्या प्लेसमध्ये 6 राईट केला. मग ह्याची व्हॅल्यू आपण काउंट करू. युनिट 10, 100, 1000. 1000 मध्ये आहे सो 1000 मध्ये 4 राईट केला. युनिट 10, 100, 100 मध्ये 6 राईट करायचा. युनिट 10, 10 मध्ये 7 राईट करायचा आणि 9. सो काय व्हॅल्यू मिळालेली आहे बघा. लास्ट 3 डिजिट सोडून आपण इथे कॉमा देत आहे. 64,679. ओके, सेकंड नंबर एक्झाम्पल. फर्स्ट जो नंबर दिलेला आहे तो आपण काउंट करून घेऊ. युनिट 10, 100, 1000, 10,000, लॅक. लॅकचा नंबर आहे म्हणून लॅकपर्यंत सिरीज राईट करू आपण. युनिट 10, 100, 1000, TTH 10,000, लॅक. युनिट 10, 100, 1000, 10,000 आणि लॅक. सो लॅकमध्ये 9 आहे ना, 9 लॅकच्या प्लेसमध्ये राईट करते. परत हे काउंट करून घ्यायचं. युनिट 10, 100, 1000, 10,000. 10,000 मध्ये 2 आहे म्हणून 2 राईट केला. युनिट 10, 100, 1000, 1000 मध्ये 7 आहे, 7 हा 1000च्या प्लेसमध्ये राईट केला. युनिट 10, 100, 100 हा 8च्या प्लेसमध्ये आहे, तो 100 8च्या प्लेसमध्ये, सॉरी 8 हा 100च्या प्लेसमध्ये आहे, इथे राईट केला. आता बघा इथे 5 आहे ना ओनली, सो 5 हा युनिट आहे म्हणून युनिटच्या प्लेसमध्ये राईट करायचा आहे. आता इथे व्हॅकंट प्लेस कोण आहे, टी आहे. टीला व्हॅकंट प्लेस सोडायचं नाही, तिथे काय करायचं आहे, 0 राईट करायचा. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय मिळालेली आहे, लास्ट 3 डिजिट सोडायचे आणि 2 डिजिट सोडून कॉमा द्यायचा. व्हॅल्यू मिळालेली 9,27,805 आहे की नाही इझी. नेक्स्ट आहे एक्झाम्पल. फर्स्ट ऑफ ऑल हा समोरचा नंबर आपण काउंट करून घेऊ. युनिट 10, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक. 10 लॅक पर्यंत आहे. सो सिरीज किती पर्यंत राईट करायची, 10 लॅक पर्यंत. युनिट 10, 100, 1000, 10,000, लॅक आणि TL म्हणजे 10 लॅक. सो आता हा जो 2 आहे हा 10 लॅकमध्ये आहे म्हणून 10 लॅकच्या प्लेसमध्ये राईट केला. युनिट 10, 100, 1000, 10,000, लॅक. 3 हा लॅकमध्ये. युनिट 10, 100, 1000, 10,000. 10,000 मध्ये 6. युनिट 10, 100, 1000, 1000 मध्ये 9. युनिट 10, 100, 100 मध्ये 5. युनिट 10, 10 मध्ये 1 आणि हा इथे 7 आहे. 7 हा युनिट आहे म्हणून युनिटमध्ये इथे 7 राईट केला, 10 मध्ये 1 राईट केला. सो कॉमा कुठे द्यायचा, लास्ट 3 डिजिट सोडायचे, कॉमा, नंतर 2 डिजिट, कॉमा. 23,69,517. ओके, नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 4. फर्स्ट नंबर काउंट करायचा. युनिट 10, 100, 1000, 10,000, लॅक. लॅकपर्यंत दिलेला आहे म्हणजे सिरीज पण आपल्याला लॅकपर्यंतच राईट करायची. ओके, युनिट 10, 100, 1000, TTH आहे 1000, 10,000 राईट केला आणि इथे लॅक राईट केला. ठीक आहे, हा 7 लॅकमध्ये आहे ना, 7 लॅकच्या प्लेसमध्ये राईट केला. युनिट 10, 100, 1000, 10,000. 10,000च्या प्लेसमध्ये 8 आहे, 8 राईट केला. युनिट 10, 100, 1000, 1000च्या प्लेसमध्ये 4 आहे, 4 राईट केला. युनिट 10, 100, 100च्या प्लेसमध्ये 5 आहे, 5 राईट केला. आता इथे पुढे आपल्याला कोणताही नंबर दिलेला नाही. सो इथे 2 प्लेस व्हॅकंट आहे, 10 आणि युनिट. सो व्हॅकंट प्लेस कशाने फिल करायच्या, 0ने फिल करायच्या. सो नंबर किती मिळालेला आहे मग, 7,84,500. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5th नंबर. युनिट 10, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक. हे आपल्याला 10 लॅकपर्यंत नंबर दिलेला आहे. सो इथे सिरीज राईट करू 10 लॅकपर्यंत. युनिट 10, 100, 1000, TTH 10,000, लॅक, TL 10 लॅक. 8 हा 10 लॅकमध्ये आहे ना, 8 राईट केला. युनिट 10, 100, 1000, 10,000. बरोबर हे काउंट करून घ्यायचं आहे आणि लक्षात घ्यायचं याची प्लेस व्हॅल्यू कोणती आहे. युनिट 10, 100, 1000, 10,000. 10,000 मध्ये म्हणजे आपण लॅकमध्ये नाही लिहू शकत, आपल्याला 10,000 मध्ये राईट करायचं. TTH हा 10,000 आहे म्हणून हा 5 10,000 मध्ये राईट केला. युनिट 10, 100, 1000. 1 हा 1000 मध्ये. युनिट 10, 100. 6 हा 100 मध्ये आणि इथे 9 हा
युनिटच आहे म्हणून युनिटमध्ये राईट केला. आता बघा इथे व्हॅकंट प्लेस आहे लॅकची आणि 10ची. त्यांना कशाने फिल करायचं? 0ने. आणि 2 डिजिट सोडून कॉमा, लास्ट 3 डिजिट सोडून कॉमा, 2 डिजिट सोडून कॉमा दिला. 80,51,609. ओके, आहे की नाही इझी? हा प्रॅक्टिस सेट खूप इझी आहे. तुम्ही लक्ष देऊन केला तर व्यवस्थित येणार आहे. आणि फक्त तुम्हाला सिरीज लक्षात ठेवायची आहे. सिरीज एकदा का तुमच्या लक्षात राहिली म्हणजे कोणतंही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके, आय होप डिअर स्टुडंट्स तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट नीट समजला असेल. तुम्हाला समजला असेल तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा. चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.